अगदी बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये जबरदस्त कामगिरी आणि त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरव. धनेश कामोटकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक. करण मडवी स्ट्रायकिंग एंड वर आहे अलॉंग विथ गौरव आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल इथे पाहायला मिळेल. हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळेल की लो स्कोरिंग सामना हे पाहूया. पंचाचा ग्रीन सिग्नल शेवटचा ग्रीन सिग्नल आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र सुरू होतोय. प्रारंभ होतोय. शुभारंभ होतोय या सुपर 4 साठी क्वालिफाय करण्यासाठी असलेल्या लढतीचा. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल हवेत खेळलाय. फटका इनसाइड आउट. वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग. अचूक थ्रो मात्र थोडासा वाईड पाहायला मिळाला. यष्ट्यांपासून बराचसा दूरवर हा थ्रो पाहायला मिळाला. ही फेकी पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान 2 धावा दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पूर्ण केले जातात. असं म्हणतात ना की काट्यांवर पोहोचणारी व्यक्ती लक्ष्यापर्यंत लवकर पोहोचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात आणि सध्या एकमेकांच्या समोर काटे बस उभे करण्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि मोठी विकेट. इट्स प्राइज विकेट. एक मोठा मासा गळाला लावलाय आणि करण मडवी मात्र रौद्ररूप धारण करण्या अगोदरच शांत केला जातोय. क्षमता आहे ते प्रत्येकाकडे. एबिलिटी आहे प्रत्येकाकडे. मात्र क्षमता असून फक्त उपयोग नाही. ती सिद्ध करावी लागेल क्रीडांगणावर. कारण पट्टीचा पोहणारा खोलवर पाण्यामध्ये हातपाय न हलवता तसाच जर पडून राहिला तर पाणी देखील त्याला जास्त वेळ तरंगत ठेवत नाही. त्याला ती मुळाशी नेते. त्यामुळे तुमची क्षमता योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्हाला सिद्ध करावीच लागेल. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल लाईन कट केली आहे. शेवटच्या मोमेंटला एक क्विक सिंगल चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर प्रियांशु घरत आला. एक सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 3च्या घरामध्ये 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव त्यानंतर एक मोठी विकेट करण मडवीची आणि आता मात्र दबाव निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय तो माय माऊली अक्कादेवी मोठी जुई हा संघ. कारण एक महत्वाची विकेट करण मडवीची प्राप्त केली आहे. ती धनुष्य गोलंदाजाने. पॉवर प्लेचं षटक 3ला 1. हा चेंडू सोडून दिलाय. जसा आलाय तसा सोडून दिलाय. चांगला निर्णय म्हणावा लागेल. पंचाने सांगितलं लाईन थोडीशी खराब आहे. व्हेरी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. या अंतरमध्ये धाव. एकूण धावसंख्या 4च्या घरामध्ये 4 for 1 आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या. यावेळेस मात्र बैठा फटका सजवलाय. बॉलला मधोमध घेतलाय खरं अंतर पार करत नाहीये आणि दुसरी विकेट इथे प्राप्त केली आहे. ती गोलंदाज धनेशने आणि फलंदाजीचं मात्र कंबरड मोडलंय असं म्हणायला हरकत नाही. टिपलेत आणि दोघेही सलामीवीर आता तंबूच्या आश्रयाला. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धनेशची पॉवर प्लेचं षटक हातात असताना जिथे फील्ड रिस्ट्रिक्शन आहेत फलंदाजांना नामी संधी असते धावा वसूल करण्याची कारण बाउंड्री रायडर्स फक्त 2 असतात आणि अशा परिस्थितीमध्ये अप्रतिम गोलंदाजी. भरपूर सफल झाले. अगदी यष्ट्यांवर जाता जाता जणू राहिलेत. नवीन फलंदाज कुणाल मडवी. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. फॉलो केलं बॅट्समनला. प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू. डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील
इन बिन धावा लागल्या धाव फलकावर 2 गडी बाद 4. यावेळेस स्लॉट मधला चेंडू उंच खेचलाय, फटका, बॉल हवेत आणि अजून एक विकेट. ओव्हर हॅट्रिक इथे संपन्न झाली आहे. 3 बळी मिळवलेत पहिल्या षटकामध्ये धनेशने आणि धावा खर्च केल्यात फक्त 4. थँक्यू. काय षटक हाताळलंय धनेशने. 4 धावा 3 विकेट. अगदी इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळलाय. आणि राधे एंटरप्राइजेस चिरले संघाच्या बॅटिंग मध्ये खोलवर्त आहे प्रत्येकाला माहिती आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट माय माऊली अक्कादेवी मोठी जुई संघाने अगदी धाडसी निर्णय गोलंदाजी करण्याचा घेतला आणि तो निर्णय सार्थ ठरवलाय तो धनेशने. आणि बघा, एक परिपक्व गोलंदाज जातोय तर दुसरा परिपक्व गोलंदाज येतोय, अर्थात दीप पाटील. स्ट्रायकिंग एंड वर सध्या प्रियांशू. दीप पाटीलचा पहिला बॉल ओव्हर द विकेट सोडून दिलाय. चांगला निर्णय. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे अवांतरच्या रूपात. 1 धाव. धावसंख्या 5 च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. जबरदस्त कलगीतुरा सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या अगोदरच्या मॅचेस मध्ये तुम्ही काय परफॉर्म केलंय, कसं जिंकलंय, आता कोणाच्याच लक्षात नाहीये. हा सामना जिंकणं महत्वाचं आहे, कारण सुपर 4 साठी लढत आहे, बक्षीस पात्र फेरीसाठी लढत आहे. ओ, भरपूर मोठा आवाज आला अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. आणि दीप पाटील देखील अगदी धनेशच्या पावलावर पाऊल ठेवत असताना मिळवतो एक महत्वाची विकेट. आणि आता मिडल ऑर्डरही कोलॅप्स व्हायला सुरुवात झाली आहे, कारण 1 2 3 4 वरचे 4ही फलंदाज गारद झालेत. शुभम पाटील त्याच्यासोबत आहे मयूर मडवी नॉन स्ट्रायकिंग एंडवर. मात्र काय चेंडू होता दीप पाटीलचा. भन्नाट 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 वेग, अगदी सुसाट सुटला होता दीप पाटील त्या चेंडूवर. अजून एक गती प्रधान चेंडू, बॉल हवेत आणि अजून एक विकेट. कन्सिक्युटिव्ह विकेट, लगातारचे 2 झटके दीप पाटील देतोय. तो म्हणजे राधे एंटरप्राइजेस चिरले टीमला. आणि सध्या मार्केट जाम केले ते माय माऊली अक्कादेवी मोठी जुईच्या गोलंदाजांनी, कारण 8 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावर आणि 5 फलंदाज माघारी गेलेत. निम्मा संघ मैदानाच्या बाहेर गेल्याने हॅट्रिकच्या उंबरट्यावर आलाय तो दीप पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये ओव्हर हॅट्रिक झाली धनेशची आणि इथे आता विकेट हॅट्रिक होईल का हे पाहावं लागेल. दीप पाटीलचा चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहे, पोहोचायला थोडा उशीर होईल. 2 बाउन्स बॉलला कलेक्ट केले, थोडासा वेळ घेतला, तोपर्यंत फलंदाजांकडे भरपूर वेळ होता 2 धावा करण्याचा, पूर्ण करण्याचा. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7च्या घरामध्ये. दीप पाटील 3 चेंडू 3 धावा 2 विकेट. आतापर्यंत गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या, 3 विकेट. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्या 3, एकूण धावसंख्या 7 आणि गडी बाद झाले ते 5. पुढचा बॉल दीप पाटीलचा, राईट आर्म द विकेट. ओ, अप्रतिम चेंडू इथे पाहायला मिळालाय. पंचांकडे अपील केली गेली आहे, पंचांनी अपील मात्र फेटाळली. कोणतंही स्वारस्य दाखवलं नाहीये पंचांनी, हरकत नाही. मात्र जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळाला. दीप पाटीलकडे प्रचंड वेग आहे आणि प्रचंड वेग असताना लाईन लेंथ मध्ये अगदी अचूकता आहे. पहिल्या चेंडूवर थोडीशी लाईन मिस केली, वाईड आला,
तदनंतर मात्र पुढचे सर्व चेंडू अगदी अचूक लाईन लेंथवर हाताळलेत. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चैतन्य मडवी. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाले. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू केला तो मग दी फ्लाय स्लिप दरम्यान आणि एक सिंगल मिळाली. सध्या आता विकेट गमावणं चिर्ले संघाच्या अगदी फायद्याचं नसणार आहे, त्यामुळे अगदी या दोन फलंदाजांनी शेवटपर्यंत टिकून राहणं थोडं महत्वाचं राहील. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. 8 धावा धावफलकावर 5 विकेट गेल्यात. जबरदस्त स्पेल हाताळलाय धनेशने, त्यानंतर दीप पाटीलने. पूर्णपणे वर्चस्व. आकडोपदाचा चेंडू अगदी बॅकफूटवरनं त्याला समोर खेचलं होतं, फिल्डर बॉलच्या खाली, आणि दीप पाटील देखील पूर्ण करतोय ओव्हर हॅट्रिक. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 विकेट्सच्या मोबदल्यात धावसंख्या आहे ती फक्त 8. पर्यंत धावसंख्या गेली नाहीये आणि ऑलमोस्ट विकेटही त्याच पाहायला मिळतं. 6 विकेट गेल्यात. 8 धावा धावफलकावर आहे. भरपूर निराश सध्या पाहायला मिळतोय तो राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचा डगआउट, कारण त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व किती. अगदी सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. मग अशी आपण ती चर्चा करत होतो, या अगोदरचे सामने कसे जिंकलेत, काय चुका झाल्यात, काय चांगलं झालंय, सगळं विसरतात आणि ह्या सामन्याकडे लक्ष केंद्रित करतात लोक, कारण हा सुपर 4चा सामना आहे. हा चेंडू सोडून दिलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. जास्तच पिचिंग बाहेर पाहायला मिळाली या चेंडूची आणि त्यामुळे काय हा नो बॉल आणि फ्री हिटचा चेंडू. यश पाटील अगदी दीप पाटीलचा सक्का भाऊ आहे आणि अगदी दुसरं षटक दीप पाटील, तिसरं षटक यश पाटीलच्या वाट्याला आलंय. नो बॉलने सुरुवात झाली. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल फायदा उचलता आला नाहीये. अगदी अलॉंग द कार्पेट बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जातोय त्याच्या डाव्या बाजूला आणि तोपर्यंत एक मिळते सिंगल धावफलक झाले ते 10. पुढच्या 5 चेंडूवर अगदी 12-15 धावा जरी आल्या तरी अगदी फायटिंग टोटल तरी आली तर कुठेतरी गोलंदाजांना थोडं मार्जिन मिळू शकतं. तो प्रयत्न इथे होईल हे निश्चित आहे, कारण आता विकेटही भरपूर गेल्यात. अभी नाही तो कभी नाही, आर नाही तो पार. योग्य वेळ आहे आणि बॅट फिरवली आहे, मात्र त्याहूनही सुंदर चेंडू इथे पाहायला मिळालाय. अगदी असं वाटतंय काही क्षणासाठी दीप पाटीलच बॉलिंग करतोय की काय. अगदी तशाच पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आहे, तशाच पद्धतीची देहबोली आहे, तशाच पद्धतीचा रनअप आहे आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. इन बिन शेवटचे 4 चेंडू. धावसंख्या 10. 6 विकेटच्या मोबदल्यात. हो, यावेळेस अलाउंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह समोर खेचलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकअपही तिकडे आलं. महत्वाचं आहे कारण बाउंड्री लाईनला बॅकअपची खूप आवश्यकता असते. 2 धावा मिळतात त्या दरम्यान. 2 धावाने धावफलक झाले 12. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे आणि चांगली फाईट बॉलिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये एक्सपेक्ट असणारे चिर्ले टीम कडनं देखील, कारण नामवंत संघ आहे, नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, त्यामुळे बॉलिंगही अशाच पद्धतीने दर्जेदार त्यांच्याकडनं अपेक्षित असणार आहे. तर सामन्याला खऱ्या अर्थाने मजा येईल. यावेळेस फ्लिक केलाय. मनगडाचा चांगला वापर केलाय. Flick of the wrist and where she goes into the crowd for the maximum. It's a magnificent stroke. Proper timing, proper technique. Ball सीमा पार. अगदी एका हाताने दुसराच सुटला होता बॅट मधनं, तरी देखील टायमिंग इतकं प्रॉपर होतं ना की बॉल सीमारेषा पलीकडे गेला. आता राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचं डगआउट म्हणत असेल पुढच्या 2 बॉलवर 2 जरी आले ना तर 18चे 30 होतील आणि ती एक चांगली टोटल आहे. 10 ते 12 धावा पुढच्या 2 चेंडूवर जरी आल्या तर एक चांगली टोटल उभारली जाऊ शकते. फायटिंग टोटल.
सध्या जितेश पाटील आहे स्ट्रायकिंग एंडवर. हो इथे वेग पाहायला मिळाला. अगदी यष्ट्यांना स्पर्श करता करता राहिला चेंडू. थोडासा टप्पा पुढे ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईजही झाला आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल. शेवटचा बॉल या इनिंगचा. 18 धावा धावफलकावर आहे 6 विकेटच्या मोबदल्यात. मग शेवटच्या बॉलवर एखादा बिग हिट येतोय का की हाही चेंडू अगदी डॉट जातोय. यावेळेस अगदी खुलवट टप्प्याचा बॉल गॅप मधनं बॉलर ढकललाय आणि शेवटच्या बॉलवर चांगला शेवट केलाय तो म्हणजे जितेश पाटीलने आणि ठोकलाय हा चौकार. 22 धावा धावफलकावर आहे आणि नक्कीच आता गोलंदाजांना थोडं मार्जिन असेल आणि 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता इथून असणार आहे. ती माय माऊली अकादमी मोठी जो टीमला अगेन्स्ट राधे एंटरप्राइजेस चिरले जर सुपर 4 मध्ये क्वालिफाय व्हायचंय. अजयजी म्हात्रे चषक आजची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये नक्कीच आम्हाला समालोचनासाठी संधी दिली त्याबद्दल आम्ही संपूर्ण आयोजन कमिटीचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमचे चांगले मित्र समालोचक नितेशजी भोईर यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आजच्या दिवसासाठी आम्ही नक्कीच थांबतो आणि सेकंड इनिंग साठी मात्र नवीन आवाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. अर्थातच सुनीलजी लांबोर सरांना आपण ऐकूया या सेकंड इनिंग साठी. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. हा आवाज आपण ऐकलात युवराज माळी निरोळ गावचा नवी मुंबई परिसरातील हा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला या मागच्या इनिंग मध्ये. आजच्या या दुसऱ्या रात्रीतील मात्र ही शेवटची मॅच आपण बघतोय. एका साइडला राधेय एंटरप्राइजेस चिरले हा संघ आपल्याला पाहायला मिळतो तर एका साइडला माय माऊली अक्कादेवी मोठी जुई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः टॉस हरल्यानंतर राधेय एंटरप्राइजेस चिरले या टीमच्या वाट्याला बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना जर का आपण बघितलं तर 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये त्यांच्या बॅट्समनने 22 धावा उभारल्या आणि आता या 22 धावा डिफेंड करण्यासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. अर्थातच चिरले संघ पाहूया 18 बॉल मध्ये आता या 22 धावा इथून मात्र कशा रीतीनं कंप्लीट केल्या जातील. चला प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठासमोर जे आमचे लाडके प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात चला प्लीज तिथून मात्र थोडस बाजूला आपण हलायचंय. अगदी सहकार्य करा कारण दिलगिरी देखील व्यक्त करू कारण ही स्पर्धा आपल्या सर्वांची कारण ज्या वेळेला प्रेक्षक येतात त्यावेळेला त्या स्पर्धेची गोडी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु नक्कीच नक्कीच सुनीलजी आपण पाहिलं तर खरं तर मोठी जुई संघाचा भरपूर मोठा फॅन वर्ग येतो आणि त्यांना त्यांच्या संघासोबत थांबायचंय मात्र कारण आम्हाला कॅमेरा अँगलही प्रॉपर यायला हवा कारण महत्वाचा सामना आहे त्यामुळे प्रत्येक मुवमेंट ही कॅप्चर करणं महत्वाचं आहे आणि ते लहानगे आपण पाहू शकाल किती त्यांचा सपोर्ट आहे मोठी जुई संघाला हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. अगदी सर्वात जास्त प्रेक्षक जर क्रीडांगणावर कोणत्या क्षेत्रामध्ये असतील तर ते आपल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहे आणि मोठी जुई म्हटलं तर खरं तर उरण म्हटलं तर प्रत्येक संघाला प्रचंड सपोर्ट असतो गावकऱ्यांचा आणि बऱ्याच वेळा जेव्हा संघ सुनीलजी अशा सुपर 4च्या मॅचेस मध्ये किंवा सेमीफायनल फायनल मध्ये असतो ना अगदी फिजिकल प्रेझेन्स बऱ्याच प्रेक्षकांचा आपल्याला पाहायला मिळतो. लाईव्हवरही असंख्य प्रेक्षक जोडले गेलेत मात्र ही उरण परिसरातील क्रिकेटचा आपण जर पाहिलं तर प्रचंड वारसा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नक्कीच जाऊया सुनील सरांकडे पुन्हा एकदा.
येस सध्या युवराज सर आपण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये आहोत. इथे आपल्याला तीन गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. बैलगाडा शर्यत, कबड्डी हा खेळ आणि क्रिकेट हे क्रेज आहे रायगड जिल्ह्याची. आणि आज मात्र क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळतात. जाईल तिथे नजर तिथे तिथे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. कारण हे प्रेम आहे या स्पर्धेचं, प्रेम आहे या स्पर्धेवरती प्रेम आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण प्रेक्षकांचं, त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. घर बसल्या काही प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. चला या मॅच साठी देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा इथून मात्र डिफेंड करायच्या. बॉलिंग करणाऱ्या राधीय एंटरप्राइजेस शिर्ले या टीमला अर्थातच 22 धावा आणि या 22 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी निनासाठी टाकलेला हा बॉल बॅट्समन पासून थोडासा खाली राहिला. नक्कीच बॅटिंग करत असताना 22 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या माय माऊली अक्कादेवी मोठी जुई या टीमला विजयासाठी. अगदी माय माऊली अक्कादेवी या मातेला मात्र हा संघ नमून मैदानाच्या आतमध्ये उतरला. चांगला खेळ आतापर्यंत त्यांनी दाखवला. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची फॅन फॉलोविंग आपल्याला पाहायला मिळाली. यावेळीचा हा बॉल अंडरआर्म फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला अगदी टॅप केलं आणि या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. एका धावेच्या मदतीने आता धावांचं एटीएम इथून मात्र खुलं झालं. फिल्डिंग करणारा संघ जर आपण बघितला तर राधीय एंटरप्राइजेस चिरले हा संघ आपण बघतोय. त्यांनी देखील इम्प्रेस केलं या क्रीडांगणावरती. यावेळीचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंचांचा सिग्नल आला. आता हा बॉल ऑप्टिकच्या बाहेर म्हणजेच वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आपल्या हातांचा पिसारा फुलवत कवायत प्रकार करत असताना आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल. पंचाच्या भूमिकेमध्ये जर आपण बघितलं तर संदीपजी पाटील सर जे जासेचे आहेत, राजेंद्रजी घरत आणि सुरेशजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात पंचाच्या भूमिकेमध्ये. यावेळीचा वेगवान बॉल, जितक्या वेगाने बॉल आला तितक्याच वेगाने या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. लेन बॉल पिक केला समोरच्या दिशेला, अनस्टॉपेबल हा ठोकला. हाय अँड हँडसम षटकार. याच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला षटकार. यावेळीचा आणखीन एक चांगला स्ट्रोक, मागचा पाय वाकवला होता आणि पुढच्या पायांवरती त्याला हा स्ट्रोक सजवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. अर्थातच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटल आता चांगलं रंगलं या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. सध्या गोलंदाजावरती षटकार आल्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळीचा हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर का आपण बघितलं तर यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून का जर आपण बघितलं तर बॅटला ब्रश झाल्यानंतर एक सिंगल देखील कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा, 9 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सध्या पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि या ओव्हर मध्ये मॅन्डेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक षटकार देखील आपण बघितला. म्हणजे चांगला धावांचा प्रतिसाद सध्या पाठलाग सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या मोठी जुई टीमच्या माध्यमातून. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर फुल टॉस बॉल होता. तिथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु वेग इतका होता की बॅट्समनला मात्र बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर नंबर आता बघता बघता एकचा खेळ इथेच संपला आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद टीमच्या स्कोरबोर्ड वरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज शुभमच्या माध्यमातून पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना मात्र जरूर षटकार आला,
परंतु तदनंतर मात्र कमबॅक करून दिला आपल्या टीमला. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. माय माऊली अक्कादेवी मोठी जुई या टीमला. बघूया काय घडणार या मॅच मध्ये. प्रेक्षकांना मात्र एकतर्फी सामना आवडत नसतो, कारण या मॅच मध्ये शेवटपर्यंत संघर्ष जर आपल्याला पाहायला मिळाला तर प्रेक्षक देखील या मॅचचा मोठ्या प्रमाणामध्ये आनंद घेतील. पाहूया आता बॅटल कशा रीतीने रंगणार, कारण गोलंदाजी मार्कवरती एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा करण मडवी आला. करण मडवीचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. काय बॉल हाताळला, अप्रतिम गोलंदाजी. अशा प्रकारचे जर बॉल आपण हाताळत असाल तर मात्र या मॅच मध्ये नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आपण याल. इथे का जर आपण बघितलं तर ऑफसाइड डी ऑफस्टम हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर जरूर कंप्लीट झाली, परंतु आता समीकरण 11 बॉल मध्ये 13 करायच्या डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. जास्तीत जास्त डॉट बॉल इथून रिलीज करावे लागतील. करण मडवीचा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी, गोल्डन स्पॉट वरून उसळी घेणारा हा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटा बदलला आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. आता 10 बॉल मध्ये 13 करायच्या आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर जर आपण बघितला तर निनाद भोईर आपल्याला पाहायला मिळतो. त्याने 4 बॉल फेस केले, त्याने 4 बॉल मध्ये एकच धाव तो काढू शकला, म्हणजे 3 बॉल डॉट. कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु ही गती बॅटरनं पहिलेच ओळखली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रस मिळतील 4. येतोय मोक्याच्या क्षणी हा चौकार. चौकारानं आता या मॅचचं चित्र पलटलंय. येणारे बॉल शिल्लक 9 आणि 9 बॉल मध्ये आता 9 धावांची गरज आहे. बॉल टू रन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येतील का, डॉट बॉलची गरज आहे सध्या चिरले टीमला. यावेळीचा हा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला माहिती आहे कोणत्या प्रकारचे आता जोखीम भरा स्ट्रोक आपल्याला सजवायचा नाहीये. सिंगल डबल न देखील ही मॅच आपण जिंकू शकतो आणि सध्या तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा भरपूर वेगानं कंप्लीट केल्या आणि इथे मात्र मोठी जुई टीमच्या प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. का नाही बाबा, ही स्पर्धा पुन्हा पुन्हा येत नसते. ही या स्पर्धेची वाट तुम्हाला 365 दिवस बघावी लागते. आणि आज मात्र जर आपण बघितलं तर मोठं फॅन फॉलोविंग आपल्याला पाहायला मिळतोय. माय माऊली अक्कादेवी मोठी जुई या टीमचा. पुन्हा एकदा बॉल करणचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला. बॉल बॅकड्राईव्ह खेळला, जिथे मात्र क्षेत्ररक्षक या बॉलला उचलेल, फेकी करेल तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झालेली आहे. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 6 करायच्यात या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आता आपल्या स्पेल मध्ये हाताळत असताना गोलंदाज करण मडवी आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल मध्ये 6 करायच्या. स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघतोय अल्केश कामोडकरच्या बॅटमॅनने अप्रतिम स्ट्रोक आहे, परंतु तिथे मात्र खूप चांगला झेल कॅरी केला. बॅट्समन जर आपण बघितला तर पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन इथून मात्र बाद झाला. जितेश पाटीलनं मात्र हा झेल पकडला. खूप चांगला कॅच तिथे मात्र कॅरी केला. कॅच ऑफ द मॅच आजच्या मॅच मधील जर आपण बघितलं आतापर्यंत सुंदर झेल या खेळाडूने पकडलेला आहे. समीकरण 6 बॉल मध्ये आता 6 करायचं. 6 बॉल मध्ये 6. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे. पाहूया काय घडणार या मॅच मध्ये. कुणाच्या बाजूने सामना झुकणार. अजूनही मात्र 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. शेवटचं षटक, निर्णायक षटक हाताळण्यासाठी आता ही जबाबदारी सोपवली जातीय बॉलर कुणाल मडवीच्या खांद्यावरती आता ही जबाबदारी सोपवली. 6 बॉल मध्ये 6 करायच्यात.
6 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. जितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इंडियन क्रमांक 3 मध्ये गोलंदाज तयार झाला. 6 मध्ये 6 ची गरज असताना इथे मात्र पहिलाच बॉल 23 आणि तर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल बॅटरच्या दरम्यान इथून मात्र डॉट बॉल आला. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. शिर्लेकर सांगतात की आम्ही देखील आता सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहोत. या मॅच मध्ये आता चुरस निर्माण झाली. या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर आता संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार. 5 बॉल मध्ये 6. यावेळीचा फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगचे अंपायर डिसिजन करतायत की हा नो बॉल, म्हणजेच आधीच कर्जबाजारी आणि त्या दुसरा शेजारी. इथे तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत, परंतु त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल. उघडा डोळे बघा नीट, कारण यापुढील चेंडू असणारा फ्री हिट. आता जिंकण्यासाठी 1 धाब्यांची गरज आहे. बॉलर तयार झाला. इथे मात्र जर का आपण बघितलं तर हा सामना जिंकला. अभिनंदन. वेल प्लेड. माय माऊली अक्कादेवी मोठी सुई या टीमने हा सामना जिंकलेला आहे. आणि आजच्या दिवसातील सुपर 4 मधील